नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा घरावरती हल्ला, शिवीगाळ, धमक्या देत थैथयाट, मध्यरात्री दगडफेक, सुपारी दिली असल्याचा शिरसाटांचा संशय आहे। तर सूरज चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटना आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार आसूड आंदोलन। आता बघूया सविस्तर बातम्या। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या कथित पैशांच्या बॅगचा व्हिडिओ, त्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आणि आता थेट घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांनी वातावरण अजूनच तापलंय। मध्यरात्री 1:30 वाजता ही घटना घडली असून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे। प्राप्त माहितीनुसार मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे। मध्यरात्री 1:30च्या सुमारास एका तरुणाकडून हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। हल्ला करणाऱ्या तरुणाचा फोटो देखील आता समोर आलाय। रात्री 1:30 वाजेच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर येथील घरावरती हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने दगडफेक करत शिवीगाळ केली। यावेळी तरुणाने आरडाओरड करून चांगलाच गोंधळ घातलेला बघायला मिळाला। या तरुणाला सुरुवातीला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तरीही या तरुणाकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर या तरुणावर सातारा पोलीस ठाण्यात मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री एका तरुणाने दगडफेक केली। एवढंच नाही तर त्या तरुणाने परिसरातील उघडपणे आरडाओरड सुद्धा केली। ही घटना इतक्या गंभीर स्वरूपाची होती की परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सौरभ घुले असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। हल्ला करताना तो मद्यधुंद अवस्थेत होता, तसं सांगण्यात येत आहे। सातारा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। संजय शिरसाट हे शिंदे गटाचे महत्त्वाचे मंत्री असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा मजबूत गड मानला जातो। मात्र अलीकडे सातत्याने सुरू असलेल्या आरोप, टीका आणि हल्ल्याच्या प्रयत्नामुळे आता त्यांच्या राजकीय प्रवासावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे। आज मुझे बडा काम मिला है, माझ्याकडे जास्त पैसे येणार आहेत असं त्यानं कबूल केलंय। तो रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्याला कोणी सुपारी दिली की काय असा संशय सदर प्रकरणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। काल संध्याकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान मी सर्व कार्यक्रम आटपून आलो। घरात आतमध्ये पॅसेज मध्ये गाडी लावली आणि उतरून आतमध्ये जायला लागलो। तेवढ्यात लाईट 1 मिनिटासाठी गेली। माझ्याकडे जनरेटर असल्यामुळे तातडीने ते जनरेटर 1 मिनिटाच्या अंतराने सुरू झालं। बाहेर काय घडतं याची मला कल्पना नव्हती। एक इसम आतमध्ये आला, पोलीस तिथं होते, सिक्युरिटी होती माझी। त्यांनी त्याला विचारलं की काय काम आहे, तर त्यांनी काही बोलायला नकार दिला। पुन्हा त्यांना विचारलं की तुमचं काय काम आहे, तर तो त्या पोलिसांच्या अंगावर धावून गेला। मग पोलिसांनी त्याला पकडलं आणि पाहिलं तर त्याच्या तोंडाला वास येत होता। कदाचित तो दारू पिलेला असावा असा एक संशय त्यांना आला। त्यांनी त्याला धरलं आणि गाडीत बसवायचा प्रयत्न केला। जेव्हा मला ही घटना कळाली आतमध्ये मी असताना, मी सहज सांगितलं की एखादा असेल, पिलेला असेल, काय त्याला विचारून घ्या। पोलिसाला सांगितलं की थोडं दमदाटी करा आणि सोडून द्या। परंतु पोलिसांनी सांगितलं की साहेब आम्हाला थोडा संशय येतो, इतके रात्रीचा मोटरसायकलीवर येणारा इसम कोण आहे, आम्हाला सहनिशा त्याची करावी लागेल। आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो, नंतर आम्ही त्याला सोडून देऊ। मग त्याला मेडिकलला घेऊन गेले आणि त्या मधल्या कालावधीमध्ये काही माहिती पोलिसांनी जमा करायला सुरुवात केली की नेमका हा इसम कोण। तर माझ्या मतदारसंघाला लागून असलेला प्रदीप जयस्वालचा मतदारसंघ, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर समतानगरचा तो रहिवासी, आणि पोलिसांची काही माहिती काढली। त्याच्यामध्ये मग तो
गुन्हेगार आढळलं. 324चं काय कलम त्याच्यावर आहे, 103 म्हणजे खून, 302 आता ते 103 झालं, तेच कलम काय असावं. 302 मध्ये तो सह आरोपी आहे. मी रात्रीची घटना विसरून गेलो होतो, मला कल्पना नव्हती, बोललो पिलेला सोडला असेल, परंतु सकाळी जी काही मला माहिती मिळाली की त्याला या सगळ्या त्याचा क्राईम रेकॉर्ड जो पाहिला तर तो थोडासा खतरनाक आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत, परंतु आता जी काही मला माहिती मिळाली की तो निघताना मोटरसायकलीवर 2-3 मित्राला त्याने सांगितलं कि आज मेरे को बड़ा काम मिला है और अपने पास बहुत पैसे आने वाले. आता नेमकं कोणी त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचं होतं, इरादा होता, त्याची मला कल्पना नाही. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीचा पडसाद शहरात उमटलाय. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने आंदोलन केले आहे. यावेळी छावा संघटना कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण यांच्या फोटोला आसूड मारण्याचं आंदोलन देखील केलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीचं पडसाद मराठवाड्यात उमटताना दिसतंय. कृषी मंत्र्यांना पदावरून हटवावं अशी मागणी करणारे निवेदन असं गेलेल्या घाडगे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर मराठवाड्यात ठिकठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते अजित पवारांच्या पक्षाविरोधात आक्रमक झालेत. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने आंदोलन केली. यावेळी छावा संघटना कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण यांच्या फोटोला आसूड मारल्याचं आंदोलनही केलं. यावेळी फोटो जमिनीवर ठेवून त्यावरती बुटा चपला ठेवण्यात आल्यात. असे प्रकार करून निषेध व्यक्त करण्यात आलाय. शहरातील क्रांती चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. लातूरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे मराठवाड्यात छावा संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून आली आहे आणि त्यांनी निदर्शने आंदोलन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची बाजू सुद्धा मांडली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी या राष्ट्रवादीचे बॅनर दिसतील ते प्रत्येक बॅनर काळा फासला जाईल, ते प्रत्येक बॅनर फाटलं जाईल आणि राष्ट्रवादीचा इथंच नाही, छत्रपती संभाजीनगर मध्येच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निषेध होणार आहे. हा मगरुरी आली कुठून? आमच्या छाव्यावर हात टाकण्याचं यांनी काम केलेलं आहे. सुटणार नाही, सोडणार नाही. सूरज चव्हाण कुठे जरी असला त्याला आता तू नेहमीच मराठ्यांचा विरोध केला अजितदादा, आणि आज तर तुम्ही आमच्या छावाच्या कार्यकर्त्यावर जीव घ्यायला हल्ला केलेला आहे. हा जीव घ्यायला हल्ला करत असेल तर अजून छावा म्हातारा झालेला नाही. हा जो छावा आहे आग्या माहोल आहे आणि आव्या मागाने हे दंडावर बसलेले. हा छावाचा 32 वर्षापासूनचा हा छावा इथं जिवंत आहे, अजून छावा मेलेला नाही. त्यामुळे अजितदादा मराठ्यांच्या नादी लागाल आणि छावाच्या नादी लागाल ती ही गत होईल. तुझे ते भाडुत्री गुंड आहे ना, त्या भाडुत्री गुंडांना घरी पाठव, त्यांना जेल झाली पाहिजे, त्यांना मोका लागला पाहिजे. आणि हे तुला आम्ही 7 दिवस सांगतो, या 7 दिवसाची तुला मुदत देतो. अजितदादा खरोखर तुझी मराठ्यांची अवलाद असेल ना तर औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला येऊन दाखव, नाही हे पठ्ठे बारामतीला येऊन दाखवतील. 7 दिवस तुला अवकाश आहे, 7 दिवस तुला वेळ आहे. आणि छावा संघटनेच्या नसता बारामतीमध्ये येऊन तुझं काय करायचं ते बघू. हा तुम्हाला आमचा छावाचा इशारा आहे. आणि या कोकणाचा राजीनामा आपण घेतला पाहिजे, निश्चित राजीनामा घेतला पाहिजे. हा छावाचा बुलंद आवाज आहे, छावाचा नाद करायचा नाही. सूरज बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा जो अध्यक्ष आहे सूरज चव्हाण यानं मराठा समाजाच्या एका कार्यकर्त्यावर हात लावून फार मोठा गुन्हा केलेला आहे. या हरामखोर सूरज चव्हाणला राष्ट्रवादी काँग्रेसनं हाकलून लावलं पाहिजे. त्याचबरोबर या सूरज चव्हाणला 307 खाली गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकले पाहिजे. ही तमाम सर्व मराठा संघटनेची मागणी आहे. आणि ही मागणी जर मान्य नाही केली तर अजितदादाला, त्यांच्या राष्ट्रवादीला एकही सभा या महाराष्ट्रात होऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सभा आम्ही उतरून टाकू. आणि सगळ्या नेत्याला इशारा सांगतो, ज्या हरामखोरांनी चूक केली त्या सूरज चव्हाणनी ही सत्तेची मस्ती दाखवली. अरे शेतकऱ्याचं पोरग विजय घाडगे हा त्यांना निवेदन द्यायला गेला होता. आणि जो कृषी मंत्री कोकाटे तो कृषी मंत्री असताना
विधानमंडळामध्ये रमी खेळत होता, एवढं सांगायला ती गेले होते. त्यांची काही चूक नाही, परंतु हा सूरज चव्हाण माजलेला डुक्कर आहे, हा राष्ट्रवादीचा एजंट आहे, हा कुत्रा आहे. या कुत्र्याने एका मराठीवर हात लावलाय, त्याची शिक्षा त्याला भोगणार. या महाराष्ट्रात मराठी त्याचं कंबरडं बोलल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, त्या ठिकाणी आम्ही नमूद करतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सूरज चव्हाण जर कुठेही दिसला तर त्याचे हाडं आम्ही मोकळे करणार. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे हे कृषी मंत्री कोकाटे यांच्यावरती चांगले संतापले असून त्यांनी बिंडोक कृषी मंत्री असा नामोल्लेख करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खरं तर निषेध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. छावाचे कार्यकर्ते जे बिंडोक कृषी मंत्री कोकाटे यांनी सभागृहामध्ये रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर ते छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि तिथं निषेध म्हणून पत्त्याचा डाव सुनील तटकरे यांच्यासमोर टाकला. याचा राग मनात धरून जर राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या टीमनं त्या छावाच्या कार्यकर्त्याला अतिशय बेदम मारहाण केली, म्हणजे हा कुठेतरी गुंडगिरीचा प्रकार म्हणावा लागेल. तुम्हाला जर बिंडोक असणाऱ्या ज्या कृषी मंत्र्यांनी अनेक वेळा शेतकऱ्याविषयी गरळ ओकण्याचं काम केलं, कुठलाच शेतकऱ्याविषयी अभ्यास नाही आणि सभागृहात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत, याच्याकडे दुर्लक्ष करत असताना तो जर सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे जर रमी खेळत असेल तर कुठल्याही माणसाने त्याचा निषेध केला पाहिजे. आणि त्याचा निषेध केल्याच्या नंतर तुमच्या मनात राग येऊन जर तुम्ही जर त्या निषेध करणाऱ्यांना जर मारहाण करत असेल तर नक्कीच हे संविधानाच्या विरोधात आहे, कुठंतरी लोकशाहीला काळिमा फासणार आहे. खरं तर मी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करतो. अजितदादा पवार यांनी ह्या लोकांची खरं तर हकालपट्टी केली पाहिजे आणि कृषी मंत्री बिंडोक असणारा कृषी मंत्री ज्याने शेतकऱ्यांचे वारंवार अवमान केला, ज्याने आणि शेतकऱ्यांचा कुठलेही प्रश्न न मांडता सभागृहामध्ये रमी खेळण्याचा प्रकार तो व्हिडिओ व्हायरल केला, तरीसुद्धा जर अजित पवार त्यांचे जर राजीनामा घेत नसतील तर अजित पवारांना त्या कृषी मंत्री कोकाटेंचा एवढा पुळका का असायला पाहिजे. अनेक लोकांनी त्यांच्या आतापर्यंत राजीनामा मागितला, त्याप्रमाणे तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या जागेवर दुसऱ्या लोकांना मंत्रिपदाची संधी दिली पाहिजे. बिंडोक कोकाटेंना तात्काळ मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढण्याचा प्रकार तात्काळ या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये पीजीचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात पीएचडी रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी आणि एनएसएस, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दादा. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदी कार्यरत असताना शासन निर्णय आणि नियम तरतुदी धाब्यावरती बसवून ऊसतोड कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुलामुलींच्या वसतिगृहात भोजन पुरवठ्याचं कंत्राट सलग 3 वर्ष मर्जीतील कंत्राटदाराला दिल्याचा धक्कादायक पुरावे समोर आलेत. त्यामुळे सोनकवडे ह्या पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. बीड, अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या प्रत्येकी 100 क्षमतेची मुलांसाठी 41 आणि मुलींसाठी 41 अशी 82 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मंत्रिमंडळाने 2 जून 2021 रोजी मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बीड, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात 20 वसतिगृहे सुरू करण्यास 15 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. संत भगवान बाबा शासकीय मुलामुलींच्या वसतिगृहात प्रवेशित मुलामुलींच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून समाज कल्याण उपायुक्त स्तरावरून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित जिल्ह्यात शासकीय वसतिगृहासाठी लागू असलेल्या भोजन पुरवठ्याच्या प्रचलित दरानुसार मान्य भोजन पुरवठादारांकडून तात्पुरत्या स्वरूपात भोजन पुरवठा घेण्यास मान्यता दिल्याचं अवर सचिव अका आहिरे यांनी 6 मे 2022 रोजी समाज कल्याण आयुक्तांना आणि त्याच दिवशी समाज कल्याण आयुक्तांनी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांना कळवलं. विशेष म्हणजे पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवूनच भोजन पुरवठा करणारे पुरवठाधारक संस्थेची निवड करावी असा निर्णय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांच्या कार्यक्षेत्रातील बीड आणि जालना जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या संत भगवान बाबा शासकीय मुलांचं व मुलींच्या वसतिगृहासाठी भोजन पुरवठ्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवणं क्रमप्राप्त होता. परंतु छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी ही वसतिगृहे सुरू झाल्यापासून ते या पदावरून त्यांची बदली होईपर्यंत एकदाही ई निविदा प्रक्रिया न राबवता सलग 3 वर्ष मर्जीतील कंत्राटदारांना भोजन पुरवठ्याचं कंत्राट दिल्याचं दिसून येत आहे. ही वसतिगृहे सुरू झाल्यानंतर जयश्री सोनकवडे यांनी तात्पुरते भोजन पुरवठादार म्हणून स्वतःच्या अधिकारात 1 सप्टेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीसाठी प्रति विद्यार्थी 3,370 रुपये दराने बीड, गेवराई येथील मुलामुलींच्या प्रत्येकी अशा 4 वसतिगृहांच्या भोजन पुरवठादाराचं कंत्राट बीडच्या वरद ट्रेडर्सला, माजलगाव व परळी येथील मुलामुलींच्या प्रत्येकी अशा 4 वसतिगृहांचं कंत्राट बीडच्या जिनेश्वर सप्लायर्सला, तर पाटोदा व केज येथील 4 वसतिगृहांच्या भोजन पुरवठ्याचं कंत्राट शिवशंकर सुशिक्षित बेरोजगार कामगार सेवा सहकारी संस्थेला दिला. तसे आदेश 29 सप्टेंबर 2022 रोजी काढण्यात आले. विशेष म्हणजे आधी भोजन पुरवठा सुरू करण्यात आला आणि नंतर भोजन पुरवठ्याचं कंत्राट दिल्याचे आदेश काढण्यात आले. हे तात्पुरते भोजन पुरवठादार नेमल्यानंतर समाज कल्याण उपायुक्त सोनकवडे यांनी ई निविदा प्रक्रिया सुरू करणं अनिवार्य होतं. परंतु त्यांनी ही प्रक्रिया सुरू करून पारदर्शकपणे भोजन पुरवठा व्हावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या तात्पुरत्या भोजन पुरवठादारांचा कालावधी संपल्यानंतर 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीसाठी बीड आणि परळी येथील 4 वसतिगृहांच्या भोजन पुरवठ्याचं कंत्राट पुन्हा वरद ट्रेडर्सला, तर पाटोदा येथील 2 वसतिगृहांचं कंत्राट RK एंटरप्राइजेसला, तर परळी येथील 2 वसतिगृहांचं कंत्राट पंचशील एजन्सीला देण्यात आलं. सलग 2 वर्ष तात्पुरत्या भोजन पुरवठादारांकडून भोजन पुरवठा सुरू असताना प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी किमान 3ऱ्या वर्षी म्हणजे 2024 व 25 या वर्षासाठी तरी ई निविदा प्रक्रिया राबवूनच शासन निर्णय आणि नियमांप्रमाणे पुरवठादार संस्थांची नेमणूक करणं आवश्यक होतं. याही वर्षी त्यांनी ई निविदा प्रक्रियेला फाटा देत पुन्हा 1 मे 2024 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीमधील बीडमधील 4 वसतिगृहांच्या भोजन पुरवठ्याचं कंत्राट कन्हैया एंटरप्राइजेसला, तर गेवराई पाटोदा येथील 3 वसतिगृहांचं भोजन पुरवठ्याचं कंत्राट RK एंटरप्राइजेसला दिला.
विशेष म्हणजे परळी येथील वसतिगृहाच्या भोजन पुरवठ्याचं कंत्राट 1 मे 2023 ते 31 ऑगस्ट 2023, 1 सप्टेंबर 2023 ते 30 एप्रिल 2024 आणि 1 मे 2024 ते 30 मे 2025 या कालावधीतील भोजन पुरवठ्याचं कंत्राट पंचशील एंटरप्राइजेस या एकाच भोजन पुरवठादारास देण्यात आलं. समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या या कामकाजाकडे समाज कल्याण आयुक्तालयातील कोण्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं लक्ष गेलं नाही किंवा कामकाजामध्ये सहभाग देणारा समाज कल्याण आयुक्तालयातील वरदहस्त कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. ई निविदा प्रक्रिया न राबवताच तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या भोजन पुरवठादारांनाच पुन्हा मुदतवाढ देण्यापूर्वी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांनी समाज कल्याण आयुक्तालयाची पूर्वपरवानगी घेतली होती का? घेतली असेल तर ती कोणी आणि कोणत्या नियमांच्या आधारे दिली? या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. यावरून समाज कल्याण विभागातील तत्कालीन उपायुक्त जयश्री सोनकवडे या पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यात. दरम्यान सदर प्रकरणी समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त प्रमोद जाधव यांच्या चौकशी समितीने सदर प्रकरणी चौकशी शासनास अहवाल दिलाय. यावरती शासनामार्फत काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर जयश्री सोनकवडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहानूर मिया दर्गा परिसरात रविवारी रात्री 10:30च्या सुमारास 2 कार चालकांमध्ये किरकोळ वादातून मोठा राडा झाला. एका कारनं दुसऱ्या कारला हूल दिल्यामुळे संतापलेल्या चालकानं पुढे जाऊन रस्त्यात गाडी आडवी लावत व दुसऱ्या कारची काच फोडत चालकाला मारहाण केली आहे. ही घटना घडत असताना नागरिकांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या सगळ्या गोंधळामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जवाहरनगर व उस्मानपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. विशेष म्हणजे आरोपीने वापरलेली पांढऱ्या रंगाची कार पोलिसांनी टोपी व फायबरचा रॉड घेऊन आली होती. त्यामुळे संबंधित व्यक्ती पोलीस दलातीलच असल्याचा संशय उपस्थित झालाय, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेपूर्वी दूध डेअरी सिग्नल जवळ 2 कारमधील किरकोळ वाद मोठ्या झगड्यात बदलला. भरधाव वेगात दोन्ही वाहन एकमेकांच्या मागे जात होती. दर्गा चौकात सिग्नल लागल्याने काळ्या रंगाची कार MH20 HB 0397 थांबली असता पांढऱ्या रंगाच्या कारने ती अडवली. त्यातून उतरलेल्या 2 व्यक्तींनी फायबर रॉडने काळ्या कारवरच्या सर्व काचा फोडल्या. राडा वाढताच गर्दी जमा झाली आणि पांढऱ्या कारमधील चालकाने सोबत असलेली महिला व मुलगी घटनास्थळी सोडून पळ काढला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाअंतर्गत मी आयुक्त होणार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दर शनिवारी मनपा आयुक्त यांच्या शासकीय निवासस्थानी राबवला जात आहे. या अंतर्गत दर शनिवारी एका मनपा शाळेचे विद्यार्थी मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या निवासस्थानी जाऊन तेथे असलेल्या ग्राउंडवरती विविध खेळ खेळत आयुक्त जी श्रीकांत यांच्यासोबत मुक्त संवाद साधतात. तर आयुक्तांनाही मनमोकळ्यापणाने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता येतो. या शनिवारी मनपा प्राथमिक शाळा ब्रिजवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी आयुक्त यांच्या जलश्री निवासस्थानी 2 तास आनंदाने कबड्डी, खो खो, क्रिकेट, रस्सीखेच असे अनेक विविध खेळ खेळले आणि खेळता खेळता शिका या संकल्पनेतून त्यांनी या ठिकाणी असलेल्या सर्वात जुनी निजामकालीन पाण्याच्या टाकीचं विद्यार्थ्यांनी निरीक्षण केलं. त्या टाकीविषयी माहिती जाणून घेतली. तेथील टाकी ही फार पूर्वीची असून तेथील भाग उंचावरती असल्यामुळे टाकी जमिनीत आहे हे तिचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ही टाकी 15 लाख लिटर क्षमतेची आहे. या टाकीतून जुन्या शहराला पाणी पुरवठा होतो. टाकीमध्ये पाणी किती आहे याची मोजपट्टी टाकीच्या वरती असून मोजण्याचे तंत्र खूप वेगळे आहे. हा विद्यार्थ्यांना खूप वेगळा अनुभव आला होता. विद्यार्थ्यांना पाण्याचं महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी आजपासून आम्ही आमच्या घरी पाणी आल्यानंतर पाणी वाया जाऊ देणार नाही व शेजाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगू अशी शपथच विद्यार्थ्यांनी घेतली. यामुळे ही भेट अगदी वेगळी ठरली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला. या प्रेरणादायी संवादामुळे आणि तेथील वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मलाही आयुक्त व्हायचंय, बनायचंय अशी भावना निर्माण होत आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज ब्रिजवाडी शाळेतील इयत्ता 7वीची विद्यार्थिनी मुस्कान पठाण हिने जी श्रीकांत यांच्यावरती एक कविता सादर केली व त्यातून तिने शेवटी मी सुद्धा खूप अभ्यास करणार आणि IAS IPS होणार अशी म्हणाली. आणि झाल्यानंतर सर मी तुम्हाला पहिले येऊन भेटणार कारण ब्रिजवाडीची शाळा बंद होणार होती परंतु आपल्यामुळे ती चालू राहिली आणि माझे शिक्षण तेथे होत आहे याचा मला अभिमान आहे. आणि येथील वातावरण पाहून माझ्या मनात आयुक्त होण्याचा, मोठा अधिकारी होण्याची भावना निर्माण झाली आहे. म्हणून मी आता यापेक्षाही जास्त अभ्यास करणार आणि आयुक्त, पोलीस आयुक्त होणार आहे असं म्हणताच आयुक्तांनी त्या विद्यार्थिनीचा शाल देऊन सत्कार केला व तिला शुभेच्छा दिल्या. हा स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे आणि नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिजवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे तसंच मुख्याध्यापक
तिलोत्तमा मापारी, किशोर तांबे, दिनेश पलचोरे, अंबादास कराळे हे शिक्षक आणि अनिता वाघमारे बालताई उपस्थित होते. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगरच्या उपअभियंत्यांनी केलेल्या कामातील अनियमिततेविरोधात त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर बोरसे यांनी वेळोवेळी केली असून याबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याने त्यांनी निवेदने उधळी जिल्हा परिषद प्रशासनाला मागणीचं निवेदन सादर केलं आहे. त्यांच्या मागण्यांबाबत आणि पुढील आंदोलनाबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. आज मी जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनोपल्ली कारभाराच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळंके यांची भेट घेऊन त्यांना मी यावेळी अशी विचारणा केली की मी आता यावेळी आंदोलन करून कारणे दाखवा नोटीस जिल्हा परिषदेच्या आवारात उधळून जर आता या कारणे दाखवा नोटीसप्रमाणे कार्यकारी अभियंता जर बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर येथील उपअभियंता श्री उत्तम पवार यांच्यावर जर कारवाई होणार नसेल तर त्यानंतरही मला आंदोलन करावे लागणारच आहे का असे मी त्यांना विचारले असता माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री वासुदेव सोळंके साहेब यांनी असे सांगितले की आपण केलेल्या आंदोलनाची आम्ही दखल घेत असून लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करून आपणास कळविण्यात येईल व दप्तर दिरांगई कायद्याचं व इतर शासन नियम व नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याचीही शाश्वती त्यांनी आज यावेळी मला दिलेली आहे. मूळ विषय असा होता की जाते गाव ते धनगरवाडा रस्ता व त्याचप्रमाणे चिंचोली ते गोवर्धन रस्ता व त्याचप्रमाणे या दोन रस्त्यावर इजिमा नसताना ज्या क्रमांकाला इजिमा नसताना चुकीचा इजिमा दाखवून काम मंजूर केले त्याबाबतची बाब मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व समस्त जिल्हा परिषदेची प्रशासनाच्या लेखी तक्रारीद्वारे निदर्शनास आणून दिलेले आहे. परंतु त्या तक्रारीवर दुर्लक्ष करून सदर प्रकार दडपवण्याचा प्रयत्न केला असल्याने सदर प्रकरण मी माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केले होते. त्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक पत्र देण्यात आले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना अशासकीय पत्राद्वारे दिल्या. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर येथील उपअभियंता उत्तम पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीत त्यांनी 5 दिवसाची मुदत देऊन खुलासा मागितला. परंतु 5 दिवसाचा आणि कालावधी संपलेला असताना एकंदरीत 1.25 महिना झाला तरी कार्यकारी अभियंता यांनी दिलेली 5 दिवसाची मुदत अजून संपली कशी नाही असा प्रश्न मी आंदोलक या नात्याने उपस्थित केला असून शासन नियमावलीचं व त्याचप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती लेखा संहितेचं अंमलबजावणी होणार का असा प्रश्न उपस्थित होत असून त्यावर मी आंदोलक या नात्याने लक्ष ठेवून असणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा घरावरती हल्ला, शिवीगाळ, धमक्या देत थैथयाट, मध्यरात्री दगडफेक, सुपारी दिली असल्याचा शिरसाटांचा संशय आहे. तर सूरज चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटना आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार आसूड आंदोलन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.